नमस्कार सर्वांना. मानाचा जय शिवराय जय शंभूराजे. तर हे बघा मी आणलेले आहे आपल्या शेतातून गाजरं कशी वाकडी तिकडी उगवलेली आहेत. तुम्ही बघू शकता. स्वच्छ धुवून घेतले. आता याचे बुडके काढून घ्यायचे आणि नंतर मस्तपैकी वरचं कवच काढायचं आणि नंतर किसून घ्यायचं. असं मी वर बुडके बिडके कापून टाकून हे गाजर असं किसायचं चालू आहे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. म्हणजे ते कापून नंतर किसण्यापेक्षा अगोदर किसायचं आणि नंतर ते वरचं टाकून द्यायचं साधं. आणि असं सगळं किसून किसून झालं आहे. आमची दीदी मध्येच काही तर म्हणते म्हणून हसायला आलं थोडंफार. आणि नंतर हे असं थोडं थोडं किसून झालं. मग नंतर इकडं तूप गरम केलं आणि त्यानंतर तुपामध्ये हे गुलाबजामुन पण तळून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही थोडंसं कमी पडलं होतं म्हणून अजून तूप टाकलं आणि त्यात इकडं भाजी शिजते आपली मस्तपैकी. आणि इकडं नंतर म्हटलं तूप गरम झाले का अजून एकदा बघावं. अगोदर गुलाबजामुन तळले होते ना तुपामध्ये. मग नंतर म्हटलं आता थोडंसं कमी पडलं ह्यात तूप टाकून घ्यावं गाजरासाठी. मग तूप टाकलं. गरम झाले का बघून मस्तपैकी गरम झालेलं आहे. कडकडीत उकळी आलेली होती म्हणून गाजर परतायला चालू केलं. मस्तपैकी परतायचं चालू आहे आपलं. त्यानंतर बघू शकता इकडं मस्तपैकी गाजराचा कलर बदललेला आहे. कसा सुरेख आणि सुंदर दिसतो आहे. आणि इकडं बघा पाणी सुटायला लागलं थोडंसं साखर टाकल्यामुळे. आणि त्यानंतर आता मी थोडंसं दूध घालणार आहे. साखरेतलं पाणी आटून झालं. केशरी कलर झाला नाही याचा गाजरच्या हलव्यासारखा पूर्ण. आता ह्याचा कलर अजून डबल चेंज होणार तुम्ही बघा. आणि त्यानंतर दूध घालून अजून एकदा शिजवून घ्यायचं. म्हणजे कसं व्यवस्थित शिजलं ना गाजरचा हलवा पण टेस्टी आणि खमंग खायला एकदम असा सुरेख असा लागतो मस्तपैकी. जसा मला जमतोय तसा मी केला आहे बरं का. आणि म्हणजे जे मी करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आमचे काय आम्ही गरीब साधी शेतकरी सिंपल माणसं आहोत. जसं आहे तसं आपल्याला थोडंसं कमी पडलं होतं असं वाटत होतं म्हणून अजून एकदा थोडंसं दूध टाकलं. आणि नंतर मग आता म्हटलं झाकण टाकून ठेवायचं. म्हणजे व्यवस्थित शिजला की अजून खमंग लागतो हा गाजरचा हलवा. एकदम खायला टेस्टी आणि मस्त. कलर चेंज होतो ह्याचा. 3 वेळा कलर बदलतो. एकदा तुपात भाजल्यानंतर परत नंतर साखरेमध्ये मिक्स झाल्यानंतर दुधात मिक्स झाल्यानंतर पूर्ण एकदा चेंज झाल्यानंतर ह्याचे 3 वेळा कलर बदलतात. मग असं झाकून ठेवलं ह्याच्यावरती. आणि आता झाकण काढते. तुम्ही बघू शकता आत्ता कलर बदलला आहे. कसा कलर बदलला आहे बघा. थोडंसं पाणी आहे. आता आटायला चालू होतं आहे. थोडंसं राहिलं नॉर्मल फक्त. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग ड्रायफ्रूट वगैरे टाकून घ्यायचे. लय भारी आणि टेस्टी लागतो तूप आणि दूध घातलेला गाजरचा हलवा. तर कसा वाटला माझा गाजरचा हलवा? झाला का नाही मस्त? मग आपण शेतकरी आहे. रानातलं पिकवायचं ओरिजिनल आणि ऑर्गॅनिक खायचं. मस्त राहायचं तंदुरुस्त. थोडीशी वेलचीची पूड पण टाकलेली आहे इथं तुम्ही बघू शकता. मस्तपैकी असं टाकून घ्यायची. आणि का खमंग वास येतोय ना काय सांगू नका. मग कधी खाल्लाय ना गाजरचा हलवा सांगा कमेंट करून. मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही जजमेंट घेऊन करू शकता. ओके. कसा आहे कसा व्हिडिओ बघायला लॉंग व्हिडिओ बघायला आवडतात का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगत चला. आणि शेतकरी ताईला सपोर्ट करताय ही तर सर्वात खूप चांगली गोष्ट आहे. असा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि कसा झालेला आहे गाजरचा हलवा. फायनली आपल्या गाजराला काय म्हणतात ग्लेस वेगळीच एक टेक्स्चर आलं आहे. वेगळंच टेक्स्चर आलं आहे. 3 वेळा मी बोलले होते ना 3 वेळा कलर बदलतो. तर फायनली 3 वेळा कलर बदलला आहे एकदम. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. बाय बाय.